नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. एवढेच या दिनाचं वैशिष्ट्य नाही, तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणांचा तो साक्षीदार. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत ते परत आले. त्या दिवशी अयोध्येवासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव केला. त्या दिवसापासून हा गुढीपाडवा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. तर अशा अनेक पौराणिक कथा या गुढीपाडव्याच्या सांगितल्या जातात. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा सण आपल्या हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक मानला जातो आणि याच दिवसापासून हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. तर यंदा म्हणजेच 2026 मध्ये आपण हा गुढीपाडवा सण 19 मार्च 2026 ला साजरा करणार आहोत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु प्रत्येकालाच या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांनी या गुढीपाडव्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सोन्याहूनही अधिक मौल्यवान अशा काही वस्तू असतात, त्या या गुढीपाडव्याला खरेदी करायच्या आहेत. याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तर आपल्याला गुढीला कोणती वस्तू खरेदी करायची आहे याविषयीची माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाणून घ्या. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर गुढीला साडी देखील नेसवण्यात येते. आता ही साडी नेसवत असताना अनेक जण अनेक चुका करतात, परंतु या चुका न करता जर आपण योग्य साडी जर या गुढीला जर नेसवली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घराची वर्षभर भरभराट होते. आता कोणती साडी आपल्याला या गुढीला नेसवायची नाही, त्याचबरोबर कोणते शुभ रंग आहेत ज्या रंगांची साडी आपल्याला या गुढीला नेसवायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र पाडवा आणि गुढीपाडव्याला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी मोठ्या उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो आणि येणारं हे वर्ष सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ दे अशी प्रार्थना केली जाते. गुढी हे तेजाचं, उत्कर्षाचं प्रतीक असते आणि त्यामुळे दारात गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी, त्याचबरोबर कोणता रंग त्या साडीमध्ये नसावा याची विशेष काळजी घेतली जाते. कारण गुढी हे देवीचंच प्रतीक आहे आणि तिच्या आशीर्वादानेच घरात भरभराट होते आणि त्यामुळं गुढीला साडी निवडताना ती नवी आणि खणाचीच असावी. खण साडी जर घेणं शक्य होत नसेल तर काठपदराची आणि वजनाला हलकी असणारी साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे, जेणेकरून गुढीची जी काठी असते तर तिला तिचं वजन पेलवेल. गुढीला साडी नेसवताना ती साडी नवी कोरीच असावी. त्याचबरोबर न वापरलेली किंवा एकदा घातलेली अशी साडी या गुढीला नेसवायची नाही. त्याचबरोबर जर कोणी तुम्हाला ओटीमध्ये जर एखादी साडी दिली असेल तर ती देखील चुकूनही या गुढीला नेसवू नये. यामुळे गुढीचा सात्विकतेशी संबंध राहणार नाही. तसेच गुढी उभारताना पिवळ्या, नारंगी, गुलाबी, हिरव्या किंवा लाल रंगांच्या काठापदराच्या साड्यांचा वापर करायचा आहे. हे रंग आनंद, शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. गुढी हे ध्वजाचं प्रतीक मानलं जातं. तसेच गुढीला ब्रह्मध्वजही मानलं जातं आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा, त्याग, ज्ञान, शौर्य आणि वीरतेचं प्रतीक आहे आणि त्यामुळे गुढीसाठी केशरी रंग शुभ मानला जातो. तसेच पिवळा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता आणि सकारात्मकतेचं प्रतीक असून मनाला उत्साही ठेवतो. त्यामुळे गुढीसाठी पिवळ्या रंगाचा वापर हा शुभ मानला जातो. लाल रंग हा उत्साह, सौंदर्य, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो आणि माता लक्ष्मीला हा रंग अतिशय प्रिय असल्याने तसेच देवकार्यासाठी शुभ रंग मानत असल्याने हा गुढीसाठी रंग तुम्ही वापरू शकता. अत्यंत शुभ रंग लाल रंग आहे. तसेच हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक आहे. गुढीसाठी हिरव्या रंगाची साडी वापरणं शुभ मानलं जातं, कारण हा रंग नव्या सुरुवातीचे आणि उन्नतीचे प्रतीक आहे आणि तो आरोग्य आणि ताजेतवानेपणाचा देखील संदेश देत असतो. तसेच हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक असलेला गुलाबी सौम्य रंग हा
शांततेचा अनुभव देतो आणि गुढीसाठी गुलाबी रंग वापरल्यास सौख्य आणि गोडवा वाढतो. तसेच घरात सुख शांती नांदते. गुढी उभारताना साडी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे. गुढी हे विजयाचं आणि सुख समृद्धीचं प्रतीक असल्याने तिला नेसवलेली साडी स्वच्छ आणि नवीन असावी. जुनी, फाटलेली किंवा मळलेली ही गुढीला नेसवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. पारंपरिक मान्यतेनुसार काळा रंग हा अत्यंत अशुभ मानला जातो आणि गुढीला काळ्या रंगाची साडी ही चुकूनही लावायची नाही, कारण हा रंग दुःख आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. आणि काळ्या रंगाची किंवा तुम्ही कोणतीही साडी वापरत असाल त्या साडीमध्ये जर काळा रंग जर असेल तर हे अत्यंत अशुभ आहे आणि यामुळे तुमच्यावर कुटुंबावर संकट येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळं साडीमध्ये देखील काळा रंग येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच पांढरा रंग हा शांती आणि सौम्यतेचं प्रतीक असला तरी देखील तो प्रामुख्याने शोक प्रसंगी वापरला जातो आणि त्यामुळं गुढीसाठी पांढऱ्या रंगाची साडी देखील निवडायची नाही, ते टाळायचं आहे. गुढीला चमकदार आणि शुभ रंगाची असलेली साडी नेसवणं अधिक शुभ मानलं जातं. फिकट, मळकट किंवा मातीच्या छटांचे रंग या दिवशी टाळायचे आहेत. गुढीपाडवा हा सण सकारात्मकतेचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. त्यामुळं गुढी साडी निवडताना तिच्या रंगसंगतीकडे विशेष लक्ष द्यावं, जेणेकरून घरात सुख समृद्धी आणि उत्साह टिकून राहतो आणि घराची वर्षभर भरभराट देखील होते. तर अशा प्रकारे आपण गुढीला साडी नेसवण्यासाठी साडीचे जे काही शुभ रंग पाहिले आहेत तर त्यापैकीच एका शुभ रंगाची साडी तुम्हाला यंदा गुढीपाडव्याला गुढीला नेसवायची आहे. त्याचबरोबर काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही या गुढीला नेसवायची नाही. भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस महापर्व म्हणून ओळखला जातो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये ही गुढी उभारली जाते आणि गुढी उभारताना आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच सकाळी गुढीची पूजा झाल्यानंतर दिवसभर गुढी उभ्या अवस्थेत ठेवल्यानंतर सूर्यास्तानंतर ही गुढी उतरवायची आहे. यानंतर गुढीवर ठेवलेला तांब्या जो प्रजापती लहरीने भरलेला असतो त्यात आपल्या घरातील धान्य, साठवणीतील जे धान्य आहे तर ते भरून ठेवायचं आहे. हे धान्य रात्रभर तांब्यामध्ये तसेच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर इतर जे साठवणीतील धान्य आहे तर त्यामध्ये हे धान्य आपल्याला मिसळायचं आहे. असं केल्यानं घरामध्ये कधीही धनधान्याची भरभराट होते आणि त्या घरावर, कुटुंबावर माता लक्ष्मीचा सदैव कृपाशीर्वाद राहतो. तसेच गुढीला ही जी आपण साडी नेसवलेली आहे तर ही साडी गुढीवरून काढल्यानंतर ती इतर कोणालाही द्यायची नाही, तर घरातील जी सौभाग्यवती स्त्री आहे तर त्या स्त्रीने ही साडी वापरायची आहे. इतर कोणालाही भेट म्हणून किंवा कोणालाही ओटीमध्ये ही साडी द्यायची नाही. तर अशा प्रकारे आपण आज यंदाच्या गुढीपाडव्याला कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही नेसवायची नाही. त्याचबरोबर गुढीला साडी नेसवताना कोणते शुभ रंग आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.